Good morning, student. We are going to complete the first part of the lesson, the fall of Troy. We have completed uh, by the hill behind इथपर्यंत आपण कंप्लीट केलं होतं. How famous the Troy city was, and we have completed. Now we are going to take another passage. Before taking this, how were the Trojans protected? What was the causes of the 10 years old war between the Greeks and Trojans? The war had taken place between Greeks and Trojans, but what was the exact reason of the war between Greek and Trojan? What is the exact reason of First World War? What is the exact reason of Second World War? What is the exact reason of the Ramayana? What is the exact reason of Mahabharata? कुठलंही युद्ध घडण्यासाठी त्याला काहीतरी कारण असावं लागतं. तात्कालिक कारण काय? And we are going to find. Thus, Troy was a strong city. एक शक्तिशाली शहर, स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड. स्ट्रॉंग हे नाउन आहे बघा, स्ट्रॉंग हे नाउन आहे, स्ट्रॉंगली हे त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या. स्ट्रॉंगली आलं लक्षात. प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल, भिंती मजबूत, अँड स्ट्रॉंगली डिफेंडेड, डिफेंड म्हणजे बचाव करणे, बाय इट्स ब्रेव सोल्जर. ब्रेव, ब्रेव हा शब्द आहे. ब्रेव मीन्स करेजियस, COURAGEOUS, courageous soldiers. But all the kings and heroes of Greek had declared war against the Trojans. Why war was declared against Trojans? Because Paris, a prince of Troy, म्हणजे प्रिन्स म्हणजे राजपुत्र, आणि तो ट्रॉय या नगराचा राजपुत्र, त्याने काय केलं होतं? व्हॉट डीड ही डू? ही हॅड परशुडेड हेलन. परशुड म्हणजे फुस लावणे, पळवून नेणे. हेलन, वाईफ ऑफ ग्रीक किंग मेलेनियस, टू इलोप विथ हिम. आणि फुस लावून तिला पळवून नेलं त्यानं. टू इलोप म्हणजे फुस लावणे, पळून नेले. परशुडेड, आणि तिला फुस लावून तिला पळवून नेलं. कोणाची बायको ती? कोणाची पत्नी? तर ग्रीकचा जो किंग मेलेनियस होता त्याची. आणि ह्या ट्रोजनच्या राजपुत्रानं काय केलं? ती पळून नेली. He had brought to Troy. He had brought her to Troy. त्यानं आणली. The Greeks wanted to take revenge on, write down the phrase, to take revenge on, बदला घेणे, सूड उगवणे. आणि मग the Greek decided to take revenge on Troy, that is the prince of Troy, for the wrong done to Melanius. आणि हे वाईट कृत्य केल्याबद्दल आता the Greek wanted to teach a good lesson to the Troy city, that is the prince of Troy city. They sailed to Troy and laid siege to the city. आणि त्यांनी siege म्हणजे वेढा घालणे, आणि त्या शहराला त्यांनी वेढा घातला. कोण? ग्रीक लोकांनी. द ट्रोजन्स टू फॉट, आणि ते सुद्धा लढले. फाईटचा व्हॉट इज फॉट, पास्ट टेन्स ऑफ फाईट. had hard, and the siege continued for 10 long years. आणि हे युद्ध किती चाललं? 10 वर्ष चाललं. ड्युरेशन ऑफ द इयर. व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ द इयर? 10 years. द फायटिंग वेंट ऑन डेली. युद्ध दररोज चालायचं. बट द siege did not end. परंतु ते म्हणजे ते हे जे भिंत होत्या, तटबंदी, त्या काही संपल्या नाही. ऑन दी वन हँड, एका बाजूला द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी. ग्रीकांना ते शहर जिंकता आलं नाही. अँड ऑन द अदर हँड, आणि दुसऱ्या बाजूला द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. आणि ट्रोजन त्यांना हुसकावून लावू शकत नव्हते. एव्हरी डे द ट्रोजन्स केम आउट ऑफ दिअर गेट्स. दररोज ते आपल्या गेटमधून बाहेर यायचे. अँड द ग्रीक्स केम आउट दिअर टेंट अँड शिप्स अँड फायटिंग वेंट ऑन.
हे इकडून यायचे, ग्रीक इकडून यायचे, ट्रोजन त्यांच्या समोर, आणि त्यांचं युद्ध दररोज चालायचं. समटाईम्स कधी कधी काय व्हायचं बघा, देअर वेअर ग्रेट बॅटल. बॅटल म्हणजे काय, मुष्टियुद्ध, फायटिंग बिटवीन टू पर्सन, टू वॉरियर्स, दोन योद्ध्यांमधलं. फॉर एक्झाम्पल रेसलिंग, नाही का, हे बॅटलचं उत्कृष्ट उदाहरण आहे. द टू आर्मीज, दोन्ही सैन्यामध्ये युद्ध होतं. समटाईम्स देअर वेअर सिंगल फाईट, कधी कधी मुष्टी युद्ध व्हायचं. सिंगल बॅटल म्हणजे युद्ध, त्याला समानार्थी शब्द वार आहे, पण या ठिकाणी सिंगल फाईट म्हणजे मुष्टियुद्ध. सिंगल फाईट हा शब्द आलेला आहे बघा, मुष्टियुद्ध. बिटवीन टू ग्रेट हिरोज, दोन त्या यांच्यामध्ये हिरोजमध्ये म्हणजे धाडसी फायटरमध्ये. हू वेअर द ब्रेव हिरोज ऑन आयदर साईड हू वेअर किल्ड इन द वॉर. सर्व शूरवीर हिरो कोणाच्या बाजून होते आणि शेवटी ते कोण जिंकलो, कोणी कोणला मारलं या अर्थाने. ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेअर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. युद्धाच्या काळामध्ये दोन्हीकडचे शूरवीर सैनिक मारले गेले. आफ्टर लिडिंग द डिफेन्स, डिफेन्स म्हणजे पराभव, डिफेन्स लिडिंग द डिफेन्स, बचाव, डिफेन्स म्हणजे बचाव, ऑफ हिज सिटी फॉर 9 years, 9 वर्ष. इट हॅड बीन टेकिंग प्लेस फॉर 9 years, 9 वर्ष चाललं. द ब्रेव हेक्टर, हेक्टर दॅट इज हिरो, वॉज ॲट लास्ट किल्ड, आणि तो हेक्टर मारला गेला बाय ॲचिलिस whom none could resist, त्याचा कोणी प्रतिकार करू शकत नाही. बट ॲचिलिस हिमसेल्फ वॉज किल्ड लॅटर ऑन बाय अ पॉयझन्ड ॲरो, आणि त्यानं स्वतःही शेवटी तो त्या यानं मेला. पॉयझन, एक बाण त्याच्या टाचाला लागला होता. दॅट एंटर्ड हिज हिल, हिल म्हणजे टाच, HEEL हिल म्हणजे टाच, आणि HIL हिल म्हणजे टेकडी. हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे, तर हा याच्या प्रकारचा शब्द आहे, होमोनिम्स मधला शब्द आहे. आय एम सॉरी, होमोफोन्स मधला शब्द आहे. सेम साऊंड डिफरंट मिनिंग, स्पेलिंग वेगळं, अर्थही वेगळा. द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड बी वुंडेड, जखमी शरीर राहिले होतं. स्टील लॅटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल, शेवटी तो राजपुत्रही मारणे गेला, त्याने दुष्कृत्य केलं होतं ना. हू परशुडेड द वाईफ ऑफ द मेलेनेस, आणि मेलेनेसची बायको पडली, तोही मेला. आल्सो बाय पॉयझन ॲरो, तोही विषारी बाणाने मेला. द ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बिंग सेटअप इन दिअर सिटी, आता ती कंटाळा आला होता युद्धाचा. अँड द ग्रीक्स वेअर लॉंगिंग, टू लॉंग म्हणजे इच्छा प्रकट करणे, टू सी दिअर होम्स अगेन, आपल्या घरी जायची त्यांना इच्छा झाली होती. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन, पण तरी युद्ध चालूच होतं. आता ह्या ठिकाणी बघा काही वर्कशॉप दिलेला आहे फर्स्ट पार्टवर. फाइंड आउट अँटॅनिमस ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. पॅसेजमधून काही विरुद्धार्थी शब्द शोधायचे आहे बघा, मी तुम्हाला लिहून दिले. फॉर एक्झाम्पल, आय एम गोइंग टू टेल यू सम एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, बॅरेन, बॅरेन हा शब्द आहे, त्याच्या अपोजिट वर्डच्या जोड्या अशा लिहायच्या मध्ये गुणाकाराचे गुण. बॅरेन फर्टाईल, FERTILE. त्याच्यानंतर कावर्डली, कावर्डली म्हणजे भित्रा, त्याच्या अपोजिट वर्ड आहे ब्रेव. राहिलेले शब्द तुम्ही लिहायचे आहे. सरेंडर, सरेंडर म्हणजे बचाव करणे, त्याच्या अपोजिट वर्ड आहे अटॅक. डिफेन्सलेस, डिफेन्सलेस सेफ ऑर प्रोटेक्टेड, दोन्ही शब्द चालतील. सेफ बी चालेल, प्रोटेक्टेड बी चालेल. ऑफेंडेड, ऑफेंडेड म्हणजे रागवणे. प्लीज्ड, पीस, पीस म्हणजे शांतता, त्याच्या अपोजिट वर्ड वार आहे. एक्सपोज्ड, त्याच्या अपोजिट वर्ड, एक्सपोज्ड मीन्स ओपन, त्याच्या अपोजिट वर्ड आहे क्लोज. आलं लक्षात? हे तुम्ही शोधून लिहायचे आहे वहीमध्ये. आपल्या वर्कबुक असेल तर वर्कबुकमध्ये लिहा किंवा स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहा. यू हॅव टू कम्प्लीट द होम असाइनमेंट. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग फॅक्ट फ्रॉम द पॅसेज. आता करेक्ट करायचे आहे, हे बघा करेक्ट करायचे आहे म्हणजे काय करायचे, या ठिकाणी दिले बघा करेक्ट. आता या ठिकाणी काय आहे, ट्रॉय ट्रेडेड इन कॅटल अँड ग्रॉस विथ अदर. आता त्यांनी व्यापार कसाचा, कॅटलचा केला का, ट्राय ट्रेडेड इन गुड्स अँड ग्रेन, त्यांनी व्यापार केला होता वस्तू आणि अन्न धान्य. नंबर 2, ड्युरिंग द वॉर ट्रोजन्स जम्पड, नो नो नो,
त्यांनी काय केलं होतं, ड्युरिंग द वॉर ट्रोजन्स वूड क्लोज द डोअर ऑफ द वॉल. युद्धाच्या काळात त्या भिंती बंद केल्या. त्याच्यानंतर राहिलेले सी, डी आणि ई, बोथ द एनिमीज वेअर टायर्ड ऑफ वॉर. ट्रॉय वॉज अटॅक्ड बिकॉज इट वॉज अ स्ट्रॉंग. वाय ट्रॉय वॉज अटॅक्ड? बिकॉज ही परस्युडेड द किंग मिलेनियन्स वाईफ. म्हणून त्यांनी अटॅक केला होता. स्टेट द काउंटर ॲक्शन फॉर द फॉलोइंग. काउंटर ॲक्शन बघा इथे दिलेली आहे आणि इथे ॲक्शन दिलेली आहे, क्रिया प्रतिक्रिया. म्हणजे या ठिकाणी बघा आता आपल्याला काय आहे, हेलेन एलोप विथ पॅरिस. तर फुस लावून पळून नेलं हेलेनला. मग काय झालं, द ग्रीस वॉन्टेड. मग पळून नेल्यानंतर काय झालं, द ग्रीस वॉन्टेड टू टेक रिवेंज ऑन द ट्रोजन सिटी. द ग्रीक्स सेल्ड टू ट्रॉय अँड अटॅक इट. इकडे काय येईल, द ट्रोजन्स फॉट अगेनेस्ट देम. राहिलेले डी आणि ई तुम्ही सोडवायचे आहे. लक्षात आलं? काही अडचण आली तर मला विचारा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे फ्रॉम आयदर ऑफ आवर टू इंडियन एपिक्स. देर आर टू मेन इंडियन एपिक्स in India, the Ramayana and the Mahabharata. The Ramayana was composed by Valmiki Rishi and written by the Lord Ganpati, God of knowledge, who is called God of knowledge, विद्येची देवता. म्हणजे आपण सरस्वतीला म्हणतो पण गणपतीकडे देव होतं कारण त्या त्यांच्या पत्नी होत्या. फाइंड आउट विच बॅटल वॉर. बॅटलला समानार्थी शब्द वार आलेला लास्टेड लॉ. दोन होते, एक रामायण आणि महाभारत. मग आता रामायणाचा कालावधी होतो, ड्युरेशन ऑफ रामायण वॉज 13 days. आणि त्याचं कारण काय होतं रामायणाचं एक्झॅक्ट रिझन याच्यासारखंच आहे. काय कारण होतं, सीतेला रावणानं, सीता वॉज परशुडेड म्हटलंय त्या ठिकाणी, किंवा आपण सीता वॉज किडनॅप्ड बाय. सीता वॉज किडनॅप्ड बाय रामायणा अँड इट वॉज द एक्झॅक्ट रिझन ऑफ रामायणा. हे झालं. द एनिमीज, मग शत्रू कोण होतं, दिलेमान रावण, राक्षस रावण होता. हिरो कोण होतं, मग त्याच्यामध्ये रामायणामध्ये रडणारं कोण होतं ते शोधायचं आहे. पण आता आपण महाभारताचं घेणार आहोत. महाभारताचं कॉज काय झालं, आता महाभारताचं कॉज असं आहे की टू विन द थ्रोन ऑफ आस्तिनापूर नगरी. आस्तिनापूरचं सिंहासन यांना जिंकायचं ते खरं कारण महाभारताचं होतं. द एनिमीज वेअर कौरवाज, पांडव अँड कौरव, बिटवीन पांडव द वॉर टूक प्लेस. द महाभारता और कुरुक्षेत्र वॉर टूक प्लेस बिटवीन पांडवा ब्रदर्स अँड कौरवा ब्रदर. कौरव वेअर 100, कौरव्स वेअर 100 आणि पांडवाज वेअर 5. कौरव 100 होते आणि पांडव 5 होते. हिरोज, आता त्याच्यामध्ये हिरो कोण कोण होते, म्हणजे युधिष्ठिरा होता, अर्जुना होता, भीम होता, सहदेव होता, नकुल होता. बरोबर आहे. ड्युरेशन 18 days, 18 दिवस ते युद्ध चाललं. फायनल आउटकम, पांडवा ब्रदर्स ओन द वॉर. दॅट इज द थॉर्न ऑफ हस्तिनापूर नगरी. हस्तिनापूरच्या नगरीचं साम्राज्य शेवटी पांडवाने जिंकलं. अँड कौरव वेअर डिफिटेड, कौरव ब्रदर्स वेअर डिफिटेड इन द वॉर. आणि महाभारताचा शेवट काय झाला, पांडवांनी युद्ध जिंकलं आणि कौरवांचा पराभव झाला. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला पाहू. पाचवा भाग जो आहे तो पुढच्या तासाला पाहू. आलं लक्षात सगळ्यांच्या. रामायण महाभारताची कथा बघा नेटवर उपलब्ध आहे, वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. इट विल हेल्प यू हाऊ टू राईट अ स्टोरी, हाऊ टू with the help of given points or question. Okay.